इथे विहानची बुक्स घेतलेली आहे. आता ड्रेस वगैरे बघतो ना. विहान पॅन्ट होत्या आधी मागच्या वर्षी, आता फुल पॅन्ट आहे ना म्हणून मग 2 फुल पॅन्ट आणि टाय आणि सॉक्स नवीन घेतले फक्त. तर एवढंच घेतलेलं आहे आणि टाय घेतलेला आहे आणि हे असे सॉक्स घेतले. किती? 30 रुपये. 30. आली मज्जा. पण एवढी पण नाही. हां, गर्दी ना खूप, की गर्दी असते ना त्याच्यामुळे मुलांना चान्स नाही भेटत खेळण्यासाठी लवकर. बाकीचे खेळ राहूनच जातात, ते स्लायडिंग वगैरे सगळं. तर पण खेळले ना भरपूर. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनेल मराठी व्लॉगर दीपाली धून. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज फायनली विहानचे बुक्स वगैरे घ्यायला आम्ही आलेलो आहे केम्ब्रिज स्कूलला. तर आज बुक्स आणि युनिफॉर्म पण घ्यायचा आहे. तर ते घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतेच कसं काय घेतलेलं आहे. चला, इथे विहानची बुक्स घेतलेली आहे. आता ड्रेस वगैरे बघतो ना. तर इथे बघून सगळे पटापट कवर लावून दिलेले आहे. मी स्टिकर लावले, स्टेपलर लावला. आता विहान त्याच्यावर नाव टाकतोय, सगळ्या याच्यावर नेम टाकतोय. तर बघू शकता. आणि बुक्सला मी ट्रान्सपरंट कवर लावले आणि नोटबुक्सला ब्राऊन कलर लावलेले आहेत असे या पद्धतीचे. तर फायनली आज लावून झाली आणि आज त्याला स्कूलला पाठवलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं आज कवर वगैरे लावून सगळं रेडी होऊन मगच पाठवू. आणि त्याच्या स्टेशनरी पण एक दिवस जायचं डीमार्टला घ्यायला, ते दाखवेलच तुम्हाला. बुक्स घेऊन आलेलो आहे आणि आल्यावरच मी स्वयंपाक केला. इथे मस्त केलेली आहे आपली मटर पनीरची भाजी, भात, इथे अंडा करी आणि इथे केलेल्या आहेत चपात्या. त्याचा स्वयंपाक झाला इतक्यात. आणि विहानना कवर लावून दिले, विहानला वेगळून पटापट मी स्टिकर लावून दिले, पटापट पिना लावल्या. आणि आता विहान त्याच्यावर नावं टाकतोय. आणि त्याला आज स्कूलला पाठवलंच नाही, कारण म्हटलं कवर वगैरे काहीच नव्हतं. तर मग म्हटलं जाऊ दे आज नको, आता कसं इंट्रोडक्शनच चालू आहे स्कूलमध्ये. तर मग आजच्या दिवस त्याला पाठवलं नाही, आता उद्यापासून जाईल. तर तेच नावं टाकतोय. कवर लावून दिली फायनली. पुस्तकांना लावलेले आहे ट्रान्सपरंट कवर आणि नोटबुक्सला लावलेले जे ब्राऊन कवर असं ना ते लावलेले आहे. आता किराणाचे एक दिवस घेऊन यावं लागतील बुक्स वगैरे सगळं. तर असं चला आता तो लावते, तोपर्यंत मी आता पोळ्या वगैरे ते पण ठेवून देते पटापट. चला, छोटे छोटे हे टाकलं का तू? टाकलं विहानचं युनिफॉर्म ना, कारण मागच्या वेळेसचेच त्याचे शर्ट होते, ब्ल्यू शर्ट आणि ब्लेझर पण एकदम चांगलं आहे. तर आम्ही ब्लेझर पण नाही घेतलं. बघू शकता एकदम मोठं आणि चांगलं ब्लेझर आहे. तर मग ब्लेझर पण नाही घेतलं ह्या वेळेस. 2 शर्ट पण नाही घेतले, कारण शर्ट पण चांगले घेतले होते. नंतर स्पोर्ट ड्रेस पण चांगला होता त्याचा, विंटरचा पण ड्रेस चांगला होता, म्हणजे मोठाच होता आणि एकदम चांगला. तर मग ते काहीच घेतलं नाही. आणि फक्त अशा ह्यावरची फुल पॅन्ट आहे केम्ब्रिजला त्यांच्या. आधी हाफ तिथेच असेल ना, तिथे हाफ पॅन्ट होत्या आधी मागच्या वर्षी, आता फुल पॅन्ट आहे ना म्हणून मग 2 फुल पॅन्ट आणि टाय आणि सॉक्स नवीन घेतले फक्त. तर एवढंच घेतलेलं आहे आणि टाय घेतलेला आहे आणि हे असे सॉक्स घेतले. तर असं युनिफॉर्म वगैरे घेऊन आलो आम्ही, कारण मागच्या वेळेस युनिफॉर्मलाच म्हणजे 6-7 हजार लागले, 6-7 हजार लागले होते. आणि आता बुक्सला लागलेले आहे 4,500. 4,500 नाही, बहुतेक 4,000 काहीतरी, 4,500 बुक्सला लागलेले आहे. आणि ड्रेस आम्ही आता म्हणजे जे पॅन्ट ते घेऊन आलो ते 1,200 रुपये. तर असं घेऊन आलेलं आहे स्कूलमधून त्याचं सगळं साहित्य. चला आता आवरून ठेवते, त्याचे बुक्स वगैरे मस्त ठेवून देणार त्याच्यामध्ये ड्रॉवरमध्ये. तर तेच विहान उद्यापासून जाणार स्कूलला, त्याच्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे गार्डनला त्यांना घेऊन, महाजन गार्डनला. तर तेच कियाराचं तर खूप कधीच चाललं होतं जाऊ जाऊ. तर आता फायनली आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर प्लेन आहे ना घरी आपल्याला, माझी पण माहिती घेऊन आता महाजन गार्डनला आलेलो आहे. आणि आपलं डोंगराचं एक्झिबिशन पण तिथे समोरच बघू, त्या दिवशी बघितलं. आणि इथे कियारा आणि चला
तर आता मुलं खेळतील थोडा वेळ, म्हटलं खेळू आणि नंतर जाऊ म्हटलं. तर इतकी गर्दी, आता सुट्ट्या संपत आल्या. मुलं जेवढं खेळता येईल तेवढं खेळून घेतात. बघू शकता खूपच गर्दी आणि इतकं भारी वाटतं थंड थंड इथं आल्यानंतर. तर म्हटलं चला मुलांना घेऊन जाऊ कधीच. एन्जॉय करताय आणि सगळीकडे इतकी गर्दी ना. भारी ना. सुपारीची बघू शकता किती आहे, केवढ्या पडलेल्या आहे. कियाराची हाऊसच होत नाही ना. कियारा का ग, कियारा हाऊस नाही होत. बापरे गर्दी का काय यात्रा भरली. डायरेक्ट जेवणासाठीच येतात. आली मज्जा. पण एवढी पण नाही.
गर्दी ना खूप की गर्दी असते ना, त्याच्यामुळे मुलांना चान्स नाही भेटत खेळण्यासाठी लवकर. बाकीचे खेळ राहूनच जातात, ते स्लायडिंग वगैरे सगळं. तर पण खेळ आहे ना भरपूर. चला आपल्या इथल्या गार्डनमध्ये भरपूर खेळता येते. तर इथे भेळ खाल्ली आणि भेळ खाल्ल्यानंतर लगेच आम्ही कॉलेज रोडला गेलो, कारण तिथे एक मुलगी बसते ब्रेसलेट वगैरे असं घेऊन. तर तेच बघायची होती मला, कारण मी घेतलेले आहे, त्याचा कलर वगैरे काहीच जात नाही गरम पाण्यात थंड पाण्यात. तर तेच बघत होतो. तर गेली आणि मला म्हणजे एवढं काही आवडलं नाही, पण तुम्हाला दाखवते मी. तर इथे कॉलेज रोडला आलेलो आहे आम्ही आणि तिथे आता ब्रेसलेट वगैरे बघते, चांगलं असेल तर घेईल, नाही तर नाही. पण कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा तुम्हाला. तर मी ते थोडा इथे हळू केलेला आहे मोबाईल, कारण मग फास्टमध्ये मी दाखवलेलं आहे. तर इथे बघू शकता अशी ब्रेसलेट आणि ते घेऊन बसते ती. आवडला असेल ब्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.